तुम्ही कधी टेंट मध्ये राहिलाय? टेंट मध्ये नाही कधी राहिलो. नाही. पहिला फर्स्ट टाइम आहे. कारण ताडपत्रीचा गावशी आमचं गेलं, पण ह्याच्यामध्ये नाही राहिलो आम्ही. टेंट मध्ये इष्ट टेंटवर राहिलो बरं का. इष्ट टेंटवर राहिलो आम्ही. आता हे टेंट बिंट म्हणजे आता आलं, पण आमचं 3 पिढ्यापासून पालय. कसं तरी खाण्यात मजा नाही ना. व्यवस्थित खाल्लं म्हणजे त्याला शरीराला बन लागलं पाहिजे. खाल्ले पाणी बनवा की मटका चिकन बनवू. एवढं जंगलात येऊन रानात येऊन कार्यक्रम समजा चालू आहे. आज बकरी बिकरी समजा सोडून आलो. आज बकऱ्या बिकऱ्यांचा काय विचार नाही केला. आज म्हणलं पार्टीच करायची. आज आता मटण टाकतो. टायगर, तू इथंच थांबण्यात तुला वाघ घेऊन जाईल. एक तर त्या भागात किती वाघ आल्यात, मावळ भागात लय वाघ आल्यात. या तुला पण घेऊन जा. त्याला तो पण लागला चुली बिली बघायला, टेंट बिंट बघायला लागला. टायगर जिथं जाईल तिथं टायगर आहेच आमचा. त्याला पण मजा वाटते. या जागा कशी आहे ना? जागा चांगली आहे. इथं लावायचं कसा? इथं लावायला गवत कापायला लागेल जरा. थोडंसं कापावं लागेल. मी चाल तर जरा खाणार आहे बाबा. खरं पण आलाय. इथं द्यायचा कसा? हा, इथंच देऊ. एवढ्यातच देऊ. थोडं गवत कापतोय. त्याला थोडं थोडं कापतं. टायगर टायगर बाजू चल इथं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण टेंटवर राहणार आहे. बघा ना, नाही लय मस्त वाटतं. तुमचा टेंट कसा होता आजपर्यंत? आमचा टेंट म्हणजे पालाचा टेंट. हे कधी आयुष्यात आमच्या 3री पिढी गेली आम्ही पाहिले का. हे तुम्ही असं डोंगर वगैरे फिरायला आलेल्या लोकांना बघितलं असेल. हा, त्यांना पाहिलेले. कारण ते कुपीसारखं त्यात ती राहायची. कारण त्या पवना डॅम पशी लय राहायची. ते फुगं उडवायला वर तिथं ते पाहिलेलं आहे मी. हे पावसात वाऱ्यात आमचं टेंट टिकल का? आता तुमचं टेंट नाही टिकू शकतो, पण आमचं टिकते. हा, आमचं निभार आलं ना कागदाचं एकदम गजबीज लावून. हो ना. आता तुमची नवीन फॅशन आहे म्हणलं निघू शकते, टिकू शकते. तर आज इथं टेंट देऊ. मग आज वाड्यावर नाही, आज इथंच. हा, आज वाड्यावर नाही, इथंच राहू. मस्त चिकन वगैरे बनवू. इथंच मटका चिकन बनवू. मटका चिकन. तर थोडंसं सरपण आणावं लागेल आपल्याला. सरपण घेऊन येतो मी. चला घेऊन. स्वामीला खायला द्यावं लागेल. स्वामी पण इकडेच आहे आपल्याकडे. थोडं सरपण आणू. दगडी पण लागतील ना? हा, बनवायला सरपण भेटलं. काय सरपण भेटलं. आता सर्व इथंच आता दगडी बिगडी आणतो आणि इथंच सर्व आता बनवतो. तर मित्रांनो, या तुम्ही पण बघण्यासाठी जेवणासाठी पण आता आम्ही बनवू व्यवस्थित. आणि टन देतो ना मी. हा ना, लय मोठी नको. पाठीमाग जा नाही बघ, लय बारीक होतील रे. खड्डा करू नका. खड्डा तर इथं होईल का? जा नि
नमस्कार मित्रांनो, हा खाटा बिटा घेतला आता ही दगडी बिगडी लावून ठेवले त्या माती बिती काढली या गवत बिवत काढतो आहे जरा चाललंय आता निवांत काम. तसे आता टेंट मध्ये राहायचं म्हणजे व्यवस्थित करणं महत्वाची आहे. चाललंय आता व्यवस्थित काय. नमस्कार मित्रांनो, आता हे टेंट आता कार्यक्रम चालू आहे. कसं देतात माहिती आहे का? तर त्याला द्यावं लागलं आयडियानी. पाल दिलंय टेंटचं नाही आपल्याला माहित ना. त्यांचं माहित नाही बरं, माहित करून घ्यावं लागेल. असं जोडावं लागतं. सोडावं लागतं का? ते काड्या आहेत ना, हां त्या जोडायच्या. तुम्ही कशा कुट्या देता पालाला? हां देतो ना. तसं तसे ह्या कुठे आहेत? हां, जोडायचे. ते दरवाजा दिसतोय याला. हे असं कुठं दिसतंय अजून फुलं? असलं असलं तेवालं यातून वावायचं आपल्याला. त्यातून ओवायची का? पाठीमागं असेल आहे का? काडे अडकवायचं. हे बघा दिसलं का? हां किती जागा आहे? हां, 2 पट्ट्या येणार आहेत. हां हां, एक अशी ह्याच्यातून येणार अशी इकडं, आणि एक इकडून इकडे येणार. हे जे आहे ना, त्याच्यातून असं बघून घ्यायचं. हे मी पण एकदा फिरायला गेलो होतो हां लोहगड किल्ल्यावर. हां तेव्हा बघितलं होतं. हां, घे त्या पट्टीतून होऊन घ्या. आलं का? आलं. पुढं त्या दोरीपासून पुढच्या तुमच्या हाताच्या तिथून घ्यायचं. दोरी राहू, दोरी नंतर बांधायची. तशीच राहू द्या. पुढं, हा पुढं होऊन घ्या. आलं का? आलं. तर आता मित्रांनो सेटअप झालाय आपला. आता आपण
चूल पेटूयात. नाना जरा सामान नाही गेलीत. हे आपल्या टेंटचं बॉक्स आहे. आणलं का? आणलं नाही का? मटका चिकन बनवायचं का? हा, मटका चिकन बनवायचे. नमस्कार मित्रांनो, चूल पेटली. करा एवढ्या थंडीमध्ये रानामध्ये आहे ना, एकदम जंगलमध्ये. चला घ्यायचं बनवायला. हा, घ्यायचं बनवून. कसं वाटतं ना आज मग? लय भारी वाटते बाबा, हा लय भारी. आपलं घर काय भारी. होय, घर एक नंबर आहे. टेंट. त्याला टेंट म्हणतात काय? त्याला टेंट म्हणतात. तू ठेवायचं का वर? हा हे मटका आणलंय. आता झाला गरम गरम होऊन घ्या. गरम त्याला पाणी करायचं गरम त्यात. त्यात केलंय मग पाणी गरम गरम करून धुवून मस्त आणला त्याला. मी चिरायला ठेवू का? आपल्याला चिकनला गरम पाणी लागेल ना. हा, गरम ठेवा गरम पाणी. हवा वगैरे कशी लागते? हवा भारी लागते इकडे. बसत नाही का? तो दगड थोडा इकडे घ्या. भाजतंय किती, एकदम भरपूर भाजतंय. फिरायला गेलो ना, आम्ही लोहगडला फिरायला गेलतो. हा, 5-6 जण होतो. 5-6 रात्री 2:30-3 वाजता गेलो. रात्री 2:30-3 वाजता गेलो. मग टेंट दिला. मग सरपण बघितलं. कारण इस्टू बिस्टूल पण मजा नाही, गॅसवर मजा नाही, तोवर खाण्यात पण मजा नाही. हा ना. नाही नाही, त्रास होईल. पण चुलीवर भारी आलं. पाणी होतो का? पाणी जपून वापरायला लागेल ना. हा, जपून वापरावं लागलं. आता एवढ्या रात्रीचं मग धोकळतं पाण्याचं काळजीच होईल. मग काय, तुम्ही असं रात्रीचं लेट बिराट गेल्यावर? हा, बनवतो की रात्रीचं ना. हा बनवतो, पण आमची कशी बाया माणसं असल्यामुळं ती बनवते. आणि आम्हाला ही बकऱ्यांची कामं असायची. बरोबर. हा, म्हणजे असं. चला आज म्हणलं फिरायला जायचं. जावा फिराय. नाही तर हे रानातलं काय आमचं आता 3री पिढी चालूच आहे. रानात कसं राहायचं, कसं बनवायचं. कारण ह्यात लहान भाव आम्हाला भरपूर आला नाही. कारण आम्ही पावसा पाण्यात राहतोच आम्ही. आता लिंबू पिळतो या. चाललंय आमचं टेंट बिंट समजाय जाग्यावर. त्याला मॅरिनेट करून घेता का? आता मॅरिनेट करून घेतो. असं होतं, मॅरिनेट केलं ना, समजा मिस्क केलं की जरा भैजवार होतं. या तेल लावून घेतो. कांदा टाकतो. बरं का, आता कांदा घेतो. भरपूर होते बरं का.
भारी वाटते बरं का. चला आता हे टाकू का. खडे मसाले टाका. आता खडे मसाला टाकतो. ते लाकूड टाका. काय बोलतात त्या लाकडाला. हे म्हणतात त्याला जिरी. लाकडाला काय बोलतात. त्याला हे म्हणतात रे काही ना आता मला नाव ते. हे टाकतोय लवंग. लवंग टाकतोय. म्हणलं जरा बनवून काय आता जंगलात आलो एकदम. ह्याला जरा चव असेल का. मग तो कशी लई चव. एवढं सोपं आहे का दादा. मातीचं बनवलं नाही. कशाचं मातीचं बनवलंय. पहिली ह्यात शेंगा शिजवायची, मटण शिजवायची, अंडी शिजवायची. पण आता ह्यो आमच्या हातून पाहिलाच प्रोग्रेम आहे. पण एकदम मस्त काम चाललंय. टमाटर लावू का. हो टाका ना. टमाटर आहे, मिरची आहे. मिरची टाकतो. एकदम टाकलं ना परत म्हणजे आता ह्याला हलवायची हे नाही. एकदम टाकून घ्यायचं. कारण हे आपलं काय म्हणजे सोपागत नाही ना सारखं सारखं उचकायचे. तसलं काम नाही. हे एकदाच काम आहे. आज एकदम वेगळा प्लॅन केलाय. आज बिर्याणी म्हणजे खाण्यासाठी बदललंच पाहिजे आणि मित्रांना पण सांगितलंच पाहिजे. तुमच्या डोक्यात कसा काय प्लॅन आला. बिर्याणीला आला म्हणजे तुम्ही बघितलं होतं काय कुठं जाताना लोकांना. हा बघितलंय ना. बघितलंय त्याच्यामुळं म्हणलं आज नवीन बघू कसं काय करून आपण. बरं का पार्टीच करायची म्हणलं आज. कोथिंबीर टाकतो. अरे ह्याच्यामध्ये कसं आहे टोपासारखं नाही ना. एकदमच टाकावं लागतं तेव्हा ते शिजून एकदम मस्त निघतं. कसं समजायला लागलं पाहिजे ना मीठ मसाला. आलू पेस्ट टाकतोय जरा. चवीनुसार टाकायची. हा चवीनुसार. जास्त टाकणार तरी काय मज्जा आहे. जे लागेल एवढंच. तू सगळं सामान घेऊन आलाय. हा समजा आणलं या. इथं काय आपलं घरदार आहे का तवा. एकदम रानात आहे ना. आता हे मटण मसाला टाकतो बरं का. मटण मसाला टाकतो. हे बघा हे मटण मसाला.
कसं आहे खाल्ल्यावानी वाटलं पाहिजे मित्रांनो. भरपूर डोळ्याला दुर्बीर लागतोय माझ्या. कसं आहे म्हणजे आता कष्ट केलं तरच फळ आहे. तर एकदम समजा मिळवलं या. आता या आपोआप मग शिजून एकदम निघणार ती. घरगुती मसाला आहे आता ह्यो. ते लाल एकदम घरचा आम्ही केलेला ते आता टाकतो. आता जास्त नाही होणार ना? नाही. थोडंसं पाणी ठेवतो. हे गरम केलेलं पाणी आहे. हा गरम केलेलं पाणी. शिजवली गेली. आता एकदम सगळं टाकलं या. वक्की आता झाकण बिकाण टाकले या. आता फक्त जाळ घालायचा आणि आता ते आपोआप शिजून निघणार. कारण आपल्या टोपागत सारखं सारखं उचाकता येत नाही. ते आता ते आपोआप शिजून निघणार. फक्त जाळ घालायचा आणि नंतर आपण शिजल्यावर बघू शकते. जाळ पण मस्त लागलाय अगदी. कारण जाळाशिवाय मजा नाही. लाकडं घालतो. आणलेले फक्त हे बनवायचं होतं. बनवून अगदी गावरान खायचं. मस्त आहे आतमध्ये. अरे वा 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 काय मस्त आहे. अरे वा इतकं आवडलं ना मला. छान अगदी मला वाटतं असंच राहावं. दररोज असं जंगलात जावं. जंगलात फिरावं आणि घरापेक्षा लय सुखी. कारण त्याला खालून आहे वरून आहे दरवाजा आहे. चूल पण मस्त चालली या. लाईट पण आहे. आता हे बघा आता हे चैन लावायची पण आहे. एकदम काय मच्छर येईल. लय आरामशीर आहे बुवा. लय आवडलं. भाई असं चेन काढली की आज जागेवर दरवाजा खोलला निवांत आहे अगदी. आणि निवांत राहिले ना मत होय. गोंगाट नाही बाजार नाही काय नाही काय नाही. एकदम सुखी जीवन. समजा कांदा लिंबू समजा वापरले या. पण सोप्या सोपं लय आरामशी. काय मित्रांनो हे आता लावून घेतो. नेट लावली म्हणजे कसं आहे जरा मच्छर वगैरे आतमध्ये जाणार नाही ना. चटई वगैरे आणले आपल्याला बसायला. मस्तपैकी जेवायला बसायचं आपल्याला चटईवरती. थंडीमुळं काय होते ओल्ले होते लगेच. अशी फोल्ड करून ठेवा. नानांदा म्हणलं चला जरा जाऊ. वाफ बाहेर आहे ना आता अशी. त्याला कडाने पीठ लावतात. त्यात आपण त्याच्यावरचं झाकण पण आणलं होतं मातीचं. पण ते काय झालं ॲक्च्युली फुटलं ते. त्याच्यामुळे आता असं ठेवलं. त्याला पीठ पण लावतं साईडने म्हणजे वाफ बाहेर जात नाही.
आता जरा फ्राय करतो, जरा तेल टाकतो तर बघा. बघा आता ही फ्राय करतोय. फ्राय जरा वेगळं करायचं का? वेगळं वेगळं वेगळ्याशिवाय मजा नाही लागत. जरा खायला पण कसं लागलं पाहिजे. त्रास होतो या, पण खायला खायला चांगलं. जरा खातानी पण चव आली पाहिजे. डाळ पण मस्त अगदी शिजलं, पण एकदम व्यवस्थित शिजलं पाहिजे. खाल्ल्या पाणी पण वाटलं पाहिजे. तुम्ही चांगले आश्चर्य झाला. मग आचारी म्हणजे काय आहे? आहे ना थोडं अनुभव चांगला आहे. एवढं वर्ष काढलं म्हणजे काय फुकट काढली का? रानात राहिलो. आपल्या आधी पण कोणतरी होऊन गेलं ना, त्यांनी पण हे दिवस काढलं. हा का नाही काढलं? जंगलात राहणं किंवा बकऱ्या मागं राहणं, म्हणजे जे राजांनी घडवलं त्यांच्या मागे हे आमची घडवणी होतीच. पण आता हे टेंट पेंट म्हणजे आता आधी पण हाऊस वाटते या. चला नवीन घडलं, नवीन काहीतरी करावा असं जरा बरं वाटलं. जरा म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे. पण ह्यातून आम्ही समजा निघून गेलो, तशी काय अडचण नाही. आता समजा रेडी झाली या, आता फक्त जेवाय बसायचे. मित्रांनो तुम्ही पण जेवाय आमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो. तर लिंबू घेतलाय आणि कांदा घेतलाय आणि मटन पीस पण घेतल्यात. हो का, आता बसतो जेवायला. मित्रांनो तुम्ही पण जेवाय या, कारण खरंच आहे मला पण वाटतं की लय एन्जॉय भारी. आज बकरी बिकरी सोडून मटन मस्त बनवलं आणि रानात राहिलो. समजा व्यवस्था आहे. पण या तुम्ही पण जेवायला. हीच समाधान जीवनात. दिवसभर मित्रांनो आता कंटाळलो या, आता आराम करतो. कारण आता मला पण वयानी एवढं जमाना पर आता जुनं रक्त असल्यामुळं, जुनं शिक्षण असल्यामुळं किंवा जुनं शरीर असल्यामुळं चालतं या. नवी गाडी घेतली तरी बिघाडते या. आता आराम करतो. आता या मित्रांनो तुम्ही पण आराम करायला. आता आरामच करतो. आता मला कटाळ आला बाबा, लय भारी झालं हे. आता मित्रांनो आराम करतो या. अरे देवा देवा, पाऊस असो पाणी असो काय नाही. नमस्कार मित्रांनो. थंडी भरपूर पडली या. रांगा बिंगा होतं भरपूर, पर लय थंडी. पर या कापडावर पाणी गळते कापडाचं या. एवढी भरपूर थंडी. आता
झाली मज्जा काय व्हायची तेवढी. आता निघालो आता घरी. बघतो मागला उद्योग आता. कारण दररोज हे केलं नाही जमायचं. एक दिवस संडी म्हणून मजा केली. आता जावं लागेल दुटीव जावं लागेल. चला मित्रांनो, थंडी भरपूर लागती.